नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत मेथीचे पराठे। आधी मी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। त्यानंतर मी 2 मोठे कप गव्हाचं पीठ टाकलं आहे। त्यानंतर मी 1 टीस्पून हळद पावडर टाकली आहे, 2 टीस्पून धनिया पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून गरम मसाला। त्यानंतर मी अर्धी वाटी तेल टाकलं आहे। तेल टाकल्यामुळे काय होतं ना मंडळी, आपले पराठे खूप सॉफ्ट बनतात। त्यानंतर मी 1 टीस्पून सफेद तीळ ॲड केले आहेत। त्यानंतर 1 टीस्पून हिंग ॲड केला आहे मी। आता मी ते व्यवस्थित मळून घेणार आहे। आता मंडळी, आपलं जे कणिक आहे ते थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मंडळी, माझं कणिक मळून रेडी झालं आहे। आता मंडळी, मी गोळे करून ठेवले आहेत, मग ते आपल्याला फटाफट लाटता येतील। मी आता ते लाटून घेत आहे। तवा ठेवला आहे मी। मस्त दोन्ही बाजूला मस्तपैकी शेकून घ्यायचा आहे पराठा। तर मंडळी, हे दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। पहिला पराठा रेडी झाला आहे माझा, दुसऱ्याची तयारी करते मी। तर हा मंडळी पराठा तुम्ही लोणच्यासोबत, दहीसोबत पण ट्राय करू शकता। मला हा पराठा ब्लॅक टीसोबत खूप आवडतो। तुम्हाला कशासोबत आवडतो नक्की कमेंट करा। तर अशा प्रकारे पराठे रेडी होत आहेत माझी मंडळी। बघा किती मस्त कलर आलाय। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।